नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, आज आपण नवनाथांबद्दल माहिती पाहणार आहोत। चला तर मग आज आपण नवनाथांची माहिती पाहूया। नवनाथ, नवनारायण। कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला, त्यावेळी विष्णूंनी नवनारायणांना बोलवले। आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे, त्यामुळे धर्माचा उदय होईल, लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील। इतर देवही अवतार घेणार आहेत असे विष्णूंनी सांगितले। त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले। तेच पुढे नवनाथ म्हणून नावारूपाला आले। नाथांचे मूळ गुरु आदिनाथ म्हणजेच शिव असून त्यांचा दत्त प्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे। नाथ परंपरेप्रमाणे नवनाथांपैकी अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दत्तात्रयांकडून मिळाल्याने दिसून येते। तांत्रिक दृष्ट्या जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यामध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदाय करता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरु दत्तात्रयांमुळे या दोन्ही संप्रदायामध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते। नाथांच्या परंपरेमध्ये अनेकदा हा संप्रदाय म्हणूनच नाथमत व अवधूत मत, अवधूत संप्रदाय, सिद्धमत इत्यादी नावाने देखील ओळखले गेले आहे। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक म्हणून प्रामुख्याने मत्स्येंद्रनाथ, मच्छेंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या गुरु शिष्यांचे नाव घ्यावे लागेल। या दोघांचा जन्म, त्यांचे चमत्कारिक भरलेले आयुष्य, त्यांनी केलेले कार्य या विषयाशी संबंधित अनेक कथांमध्येही जनमानसात प्रचलित आहेत। मच्छेंद्रनाथांनी त्यांच्या मासाळी आईच्या पोटात असतानाच शिव आणि पार्वती संवाद दैवयोगाने कानी पडल्यावर प्राप्त करून घेतलेले ज्ञान, गायीच्या शेणाच्या ढिगातून गोरक्षनाथांचा झालेला जन्म, मच्छेंद्रनाथांच्या खाव्याशा वाटलेल्या वळ्यांकरता गोरक्षनाथांनी आपला एक डोळा काढून देऊन दाखविलेली पराकोटीची गुरुभक्ती, मंत्र जप करताना हाती असलेल्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राणसंचार होऊन गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांचा झालेला चमत्कृतीपूर्ण जन्म, असा यांच्या असंख्य कथा महाराष्ट्रातील मातीत खोलवर रुजल्या आहेत। मानवी देह कुठल्याही आश्रमात असो, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, अगर संन्यासाश्रम, या प्रत्येकी जीवन प्रणालीला उपयुक्त अशी साधना त्यांनी सांगितली। त्यांची धर्म संकल्पनाच वेगळी होती। प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता। उन्नत करणारे जीवनाचे कार्य, आचार, विचार, विवेक पद्धती हाच धर्म त्यांनी मानला। परंतु ती व्याख्या संकुचित करीच नव्हती। त्यात मानव धर्म हाच अभिप्रेत होता। तो सर्वांसाठी होता आणि विश्वात्मक होता। प्रेमाच्या, समतेच्या आणि विश्वभावाच्या अभेद्य शिलेवर स्थिर असलेला तो परिपूर्ण असा नाथांचा अभिप्रेत असलेला मानव धर्म होता आणि आहे। नाथांनी कालमानाप्रमाणे कार्याची योजना केली। काळाच्या स्थित्यंतरात जीवन पद्धतीत आमूलाग्र बदल झाला, अस्थिरता वाढली। अशा परिस्थितीत योगचरण अशक्य नाही, परंतु फारच अवघड झाले। म्हणून नाथांनी पूर्वापार सिद्ध असलेल्या भक्ती मार्गाला चालना दिली। नाथ संप्रदायातील विष्णू पूजन ह्या सगुण भक्तीची साक्ष देते। ज्ञानोत्तर भक्ती सारखेच भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानावर त्यांनी भर दिला। डोळस भक्ती शिकवली, त्याची अपार योग्यतेचे नाथ शिष्य निर्माण केले। श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथ घडविले आणि श्री निवृत्तनाथांनी आदर्श असे श्री ज्ञानेश्वर महाराज घडविले। परंपरा खूप वाढली आणि वाढत आहे। उच्च कोटीची ग्रंथ संपदा निर्माण झाली। भक्तीचा पूर लोटणारा वारकरी संप्रदाय उदयास आला। भक्तीचे एक वेगळे पर्व सुरू झाले। मानवतेच्या उद्धाराचा प्रत्येक मार्ग कालमानाप्रमाणे नाथांनी विश्वाला प्रदान केला। हे एक महान कार्य आहे। या मार्गात कोणाचाच अभेर नाही। त्यांनी नाथ तत्व आपल्या पुढे मांडले आहे। दिव्यनाथांनी हे काम केले आहे, ते कृतीत उतरवणे ह्यातच आपला उद्धार आहे। कोणीही अनाथ नाही। नवनाथ व 84 सिद्धांना हृदयाचा अंतःकरणातून आदेश। विश्ववंद्य माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली श्रेष्ठ गुरु परंपरा सांगताना अभंग रचलेला आहे। ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी होते। भगवंतामध्ये दिलेल्या माहितीनुसार ऋषभ देवांचे एकूण 100 पुत्र होते।
असे वर्णन आहे. त्यापैकी नवविरक्त होते. तेच हे नवनारायण कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविहोत्र, दुर्मिळ, चमस व करभंजन आणि यांनीच कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार पृथ्वीवर नवनाथ रूपाने पुन्हा अवतार घेतला. प्रथम पुत्र कवी नारायण हे मच्छिंद्रनाथ या नावाने जन्मले. यांचा शिष्य रूपाने हरिनारायण यांनी गोरक्षनाथ या नावाने अवतार घेतला. अंतरिक्ष नारायण यांनी जालिंदरनाथ या नावाने जन्म घेतला. यांचा शिष्य रूपाने प्रबुद्ध नारायण कानिफनाथ या नावाने अवतरित झाले. पिप्पलाय नारायण चरपटनाथ या नावाने अवतरित झाले. अविहोत्र नारायण हे वटसिद्ध नागनाथ या म्हणून अवतरित झाले. दुर्मिळ नारायण यांनी भर्तरीनाथ या नावाने अवतार घेतला. चमस नारायण हे रेवणनाथ या रूपाने अवतरित झाले आणि करभंजन नारायण गहिनीनाथ या नावाने जन्म घेतला. एक मच्छिंद्रनाथ. नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात, तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे. एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी म्हणून यमुना तीरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कवी नारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकरांचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय असा प्रश्न केला. तेव्हा कवी नारायण मध्येच उतरले. सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कवी नारायण मासेच्या पोटात आहेत. शंकर म्हणाले की तू अवतार घेतल्यावर बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईन. पुढे मासेने अंडे घातले. ते अंडे उमलले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूल नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कमिकाची पत्नी सारद्रता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले तर तिला लगेच पाना फुटला. मासाच्या पोटी जन्मले म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ असे ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्यांचे नाव मीननाथ ठेवले. मच्छिंद्रनाथाचे जन्मस्थान यमुना तीरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव, तालुका पाटोदा, जिल्हा बीड येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. जेथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर पार्थडी रोडवरून देवीराई फाट्यावरून वृद्धेश्वर तेथून सावरगावाला जाता येते. मढीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावरही जाता येते. श्री मच्छिंद्रनाथांचा जन्म उत्सव ऋषी पंचमी निमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच सावरगाव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री मच्छिंद्रनाथ गडावर नाथांची संजीवन समाधी घेतलेली आहे. त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते. याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिरांच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सोबत रुजू करत आहेत असे वाटते. भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो. गडावर श्री मच्छिंद्रनाथांचे चैतन्य समाधी आहे. तेथून जवळच पाठीमागे घोडाई देवीचे मंदिर आहे. ही देवी नाथांनी मानलेली बहीण आहे. गडावर अखंड धुनी असते. ती कधीच विजत नाही. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे. त्याला देवतळ तलाव असे म्हणतात. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे. 2. गोरक्षनाथ. मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला सरस्वती त्यांनी पूर्वी पुत्र प्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी घेऊन अलक असे म्हणाले. सरस्वती बाई दाराशी आल्या तर बाई तुझा मुलगा कुठे आहे असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा असं त्या बाई म्हणाल्या. मी भस्म दिले होते ते वाया जाणार नाही असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यावर टाकले होते. तेथे मच्छिंद्रनाथ गेले. अलक निरंजन हरे नारायणा बाहेर ये असे म्हणतात उकिरड्यातून 12 वर्षाचा मुलगा बाहेर आला.
तू गौरात उकिरड्यात जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान बंगाल देशात चंद्रगिरी गावात आहे, तर साधनास्थान गिरनार पर्वत सौराष्ट्र येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरनारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा असे म्हणत असावे. नगर जिल्ह्यातील डोंगरगण तालुका नगर जवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली. तेथे जाण्यासाठी नगर औरंगाबाद रोड वरून शेंडी गावच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून 3 किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे. गहिनीनाथ ककनगिरी गावात मत्स्येंद्रनाथाने गोरक्षनाथांना गुरुमंत्र दिला. तेथे गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत होते. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या असे म्हणू लागले. परंतु बाबाने गाडी नाही करता येणार असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्रांचा जप चालू होता. पुतळा तयार होताच करभजन नारायणाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तिथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला हे समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राह्मणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी जगन्नाथपुरी येथे आहे. संजीवनी समाधी चिंचोली जिल्हा बीड येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून असल्यास येवलेवाडी तालुका पाटोदा येथील जालिंदरनाथाचे दर्शन घेऊन डोंगर किमी येथे जाऊन हातोला पाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून अडबंगनाथ गड मार्गे जाता येते. 3 जालिंदरनाथ यज्ञकुंडी. 4 जालिंदरनाथ पांडव कुळात हस्तिनापूर मध्ये भ्रमदवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मूल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या मुलाचे नाव जालिंदरनाथ असे ठेवले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथाचे जन्मस्थान हस्तिनापूर मध्ये आहे, तर संजीवन समाधी येवलवाडी तालुका पटोदा जिल्हा बीड येथे आहे. तेथे जाण्यासाठी पाथर्डी बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथाच्या समाधीस्थळी जाता येते. 5 कानिफनाथ बद्रिकाश्रमात शंकर अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले, हे पहा जालिंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रबुद्ध नारायणाचे जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ. तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथाने मोठ्याने हाक दिली, हे प्रबुद्ध नारायणा. तेव्हा एक 16 वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरिटंक हिमालय पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी तालुका पाथर्डी जिल्हा नगर येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर पाथर्डी रस्त्यावरून तिसगाव पासून मठीला जाता येते. 6 भर्तरीनाथ भर्तरीनाथांच्या जन्माचे गूढ उकललेले नाही, मात्र ग्रंथात उल्लेखलेल्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषींच्या भिक्षा पात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी दुर्मिळ नारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला, ते म्हणजे भर्तरीनाथ.
त्यांना एका हरणीने आपल्या पिल्लासोबत मोठे केले. हरणाच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी त्या मुलाला जवळ केले, त्याला माणसाची भाषा शिकवली. पुढे गोरक्षनाथाने त्याला नाथपंतांची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिषारण्य आहे, तर संजीवन समाधी हलगुल तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्यातील वडगाव फाट्यावर उतरून हरगुल्लला जाता येते. बीड जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ गंगाखेड रोडवरून वडगाव फाट्यावरून जाता येते. 7 रेवणनाथ उपरीचर वसूचे वीर्य रेवा नदीच्या नेरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमस नारायणनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहज सरुख नावाच्या कुणब्याने त्यांना पाहिले. त्यांनी व त्यांच्या पत्नीने त्या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमा सिद्धी दिली. देवनाथांचे जन्मस्थान रेवा नदी, तर संजीवन समाधी रेणावी विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे. येथे जाण्यासाठी विटी गावातून 10 किलोमीटर अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे. 8 वटसिद्ध नागनाथ उपचरीचर वसूचे वीर्य एका सर्पिणीने भक्षण केले. तिच्या पोटी अविहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या डोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातली. ते फुटून मूल बाहेर आले. ती रडू लागली. त्याच वेळी कोशधर्म नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखवले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या डोलीत जन्मले म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्यांना नाथपंतांची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान काशी विश्वनाथांच्या नदी तीराच्या आरण्य भागातील वटवृक्षाच्या डोलीत आहे, तर संजीवन समाधी वडवळ तालुका चाकूर जिल्हा लातूर येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूर वरून 25 किलोमीटर अंतरावर चाकूर तालुक्यातील वडवळ हे गाव आहे. हैदराबाद परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे. 9 चरपटीनाथ एकदा पार्वतीचा विवाह प्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाने वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे 2 भाग झाले. एका भागाचे योगे 60,000 वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायन यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुणे गावात राहत होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्यांचा मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही चरपटीनाथ असे ठेवण्यात सांगितले. सत्यश्रावा व त्यांची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्यांना अनुग्रह दिला. चरपटीनाथांचे जन्मस्थान भागीरथीच्या तीरी, तर संजीवन समाधी मात्र नाही, कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत असा उल्लेख ग्रंथात आढळतो. व नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे काही शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या 84 आहे. या शिष्यांना 84 सिद्ध असे म्हणतात. अलख निरंजन आदेश आदेश आदेश. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे नवनाथांची ही माहिती होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओ मधील काही माहिती चुकली असल्यास क्षमा असावी. चला तर मग मित्रांनो, असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला